हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि हनुमान जयंतीनिमित्त आकाशवाणी केंद्राजवळील हनुमान टेकडी येथील हनुमान मंदिरात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज घोडके यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल महत्त्व पटवून दिले। आजचा विद्यार्थी हा सशक्त भारताचा पाया आहे याचेही महत्त्व त्यांनी पटवून दिले। शेवटी सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री मनोज घोडके, युवा अध्यक्ष अजय माळी, आकाश कायटे, प्रकाश माळी, सोमनाथ वाघ, अंकुश रायते, रोहित गुरव, कैलास मराठे, कृष्णा घोडके, कृष्णा साप्ते, उज्ज्वला माळी, अश्विनी महाजन आदी उपस्थित होते। व महात्मा फुले ज्योतिराव फुले यांची जयंतीनिमित्त त्यांचं औचित्य साधून सालाबादाप्रमाणे आज आकाशवाणी केंद्र या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरावरती सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। त्यात वह्या, पेन, कंपास बॉक्स असं विविध साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं। असेच उपक्रम आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने समस्त विद्यार्थ्यांना दरवर्षी वाटप करत असतो आणि विविध उपक्रम आम्ही घेत असतो। त्याचंच औचित्य आज या ठिकाणी आम्ही पुन्हा तोच कार्यक्रम घेतला। त्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मी मनोज घोडके, जिल्हा प्रमुख हिंदू एकता आंदोलन, युवा अध्यक्ष अजय भाऊ माळी व अंकुश रायते, सोनू भाऊ कायटे असे विविध आमचे जे मित्र परिवार आहे सर्वांनी मिळून आज जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद करतो। आणि अशाच उपक्रमांना तुम्ही प्रतिसाद देत चला, आम्हीही असे उपक्रम राबवत जाऊ असे आपणास सांगतो। एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय श्रीराम। जय श्रीराम।